हे खरं तर खूप हेक्टिक असतं, पण जेव्हा मला आठवते मी काम सुरू करत होते, हेच तर हवं होतं ना, हेच करण्यासाठी इथपर्यंत आली आहे. एका बाजूला मालिका चालू आहे जिचं शूट साताऱ्यात चालू आहे, इकडे मुंबईमध्ये फिल्मच्या प्रमोशनची गडबड सुरू आहे आणि अर्थात हार्टबीट कुठेतरी वाढलेले आहेत, धडधडत आहे रोज हृदय जसा जसा रिलीज डेट जवळ येते तशी. पण हे सगळं करण्यात खूप समाधान आहे आणि मजा आहे. आणि जेव्हा स्वप्न पाहिलं होतं की ॲक्टर व्हायचं, तेव्हा हेच वाटलेलं असतं आपल्याला की हां यार टी व्हीत दिसायचं आहे कधीतरी. पण आज टी व्हीपासून 70 FM पडद्यावर माझी पहिली फिल्म येते आणि मुख्य भूमिकेत आहे. आणि अनेक कारणांनी फिल्म स्पेशल आहे. आईची गोष्ट आहे म्हणून, पहिल्याच सिनेमात खूप चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं. अनेक कारणांसाठी ही फिल्म स्पेशल आहे आणि येस त्याची एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. खरं तर धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मूवी मी खूप एक्सायटेड आहे. खरं तर माझी पहिली मूवी आणि खूप काही शिकायला मिळालं मला माझ्या पहिल्या मूवीमधून. आणि खरं म्हणजे माझे को आर्टिस्ट पण इतके छान आहेत, माझे फ्रेंड्सच आहेत. कौतुक होत आहे, कौतुक. हां म्हणू शकतेस. खूप बिंदास आहे यार तू, खरंच रिअल लाईफमध्ये आणि ऑन स्क्रीन पण. ऑफस्क्रीन सुद्धा असंच बॉन्ड होता. हो, म्हणजे खरं तर टॉम अँड जेरी सारखंच चालू असायचं. एक चान्स मिळाला पाहिजे समोरच्याची चूक पकडायला, बास जिंकलो, जग जिंकलो. खऱ्या अर्थाने आईकडून वेल डन अशी शाबासकी मिळाली. भाऊक झालं होतं आई. जसं की तुम्हाला माहितीच आहे माझा तर पहिलाच सिनेमा आहे, तर त्यांच्याबरोबर काम करणे मी असं मला वाटतं की मी लकी आहे. एक्सपिरियन्स्ड आर्टिस्ट आहेत आणि इम्प्रोव्हायझेशनपासून सर्व त्यांनी खूप काही शिकवलं मला. सो तिघांनाही थँक्यू. आणि अर्थात दडपण होतंच, ते सेटवर वातावरण अर्थात त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं. खूप बारीक ना गोष्टी ते स्वतः पण काढायचे आणि आम्हालाही सांगायचे. आणि असं होतं की ओ येस, हा विचार आपण नाही करू शकत, ती जागा ते सहज काढू शकतात अभिनयातून. आणि विशाखाताईच्या माध्यमातून आम्हाला आईचं प्रेम खरंच मिळालं. आम्ही आत्ता मागे गौरी बसल्या होत्या तेव्हा विशाखाताईच्या घरी संपूर्ण टीम गेलो होतो आणि असं वाटतच नव्हतं की आपण विशाखा सुभेदारांच्या घरी गेलोय. त्यांनी स्वतः इतक्या प्रेमाने आम्हाला फराळ दे, हे खा, ते खा, इथे बस, हे कर. खूप खूप आईची ऊब त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या प्रती आमच्या प्रेमामध्ये आहे. आणि त्यांचं नेचर तर तुम्हाला माहितीच आहे, गमती. हो, ते तर सुरूच होतं. कम्फर्ट मला या बाबतीमुळे जास्त होतं की माझा होम प्रोडक्शन होता, म्हणून त्या कम्फर्टमुळे मला वाटतं की माझं काम अजून चांगलं करता आलं मला. सिरियसली असे म्हणजे काही सीन्स तर असे आहेत की मी विचार करत होतो DOP बसलाय कसा तिथे आणि शूट कसं करतोय. हो, म्हणजे आम्हाला गाण्यामध्ये एक शॉट आहे की 1 RKची खोली होती, ती एक बैठ्या चाळी होत्या ठाण्यामध्ये आणि किचन इतकं छोटंसं होतं की आमचे DOP सर जो आपल्या किचनचा ओटा असतो त्याच्या खाली बसले होते. आम्ही मे महिन्यात शूट करतोय, वर पत्रे तापतायत. म्हणजे माझा हॅट्स ऑफ आहे त्या माणसाला. कुठून अँगल लावून सगळे शॉट्स घेतलेत, खूप कमाल. आणि रिअल लोकेशन होतं त्यामुळं काम करताना आणखीन मजा येत होती आणि ते पटकन आपलंसं वाटत होतं. एखादं सेट उभारणं आणि आयत्या लोकेशनला शूट जाणं यातला फरक आम्हाला खूप जवळून पाहता आला या सिनेमाच्या माध्यमातून.